या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। आमच्यात वाद निर्माण झाला असं समजण्याचं कारण नाही। माधुरी मिसाळांना सहकारी म्हणूनच सूचना केली। माधुरी मिसाळ यांच्यासोबतच्या वादावर शिरसाटांची प्रतिक्रिया। शिरसाटांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ बैठक घेणार नाहीत। शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यातील लेटर वॉरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। अजित पवार मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची घाई कशासाठी करतायत? अजित पवारांकडून धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचे संकेत दिल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळामध्ये 75% मंत्री दरोडेखोर म्हणून काम करतायत। एक मंत्री रमी खेळतो, दुसरा आमदार मारहाण करतो, तर एक मंत्री सिगारेट ओढत पैशांच्या बॅगेसोबत दिसतो। कोकाटे, शिरसाट आणि गायकवाडांवरून राऊतांचा टोला। एक दिवस झारखंडचे पोलीस येतील आणि मंत्र्याला अटक करून नेतील। भ्रष्ट मार्गाने श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला पैसा आला। अमित साळुंखेंच्या सुमित फॅसिलिटीजला शिंदे पितापुत्रांची मदत। संजय राऊतांचा आरोप। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर। शनी मंडळ या ठिकाणी कोकाटेंनी शनिदेवाचं दर्शन घेतलं। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा जवळपास निश्चित। माणिकराव कोकाटेंसंदर्भात फडणवीसांशी बोलून आता मंगळवारपर्यंत अंतरिम निर्णय घेणार। अजित पवारांकडून कारवाईचे संकेत। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाचे अजित पवारांकडून संकेत। कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे बदनामी झाली, त्यामुळे जो मनस्ताप झालाय तो भरून निघू शकत नाही। मात्र आणखी एका प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर पुन्हा संधी देण्याचं अजित पवारांचं वक्तव्य। मुंडेंना मंत्रिमंडळात परत घेण्याचं वक्तव्य दादांनी सोडून द्यावं। मुंडेंच्या केसमध्ये भ्रष्टाचाराचा अँगल असून ते पुन्हा मंत्रिमंडळामध्ये येऊच शकत नाही, अंजली दमानी यांचा दावा। मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार। अमित शहा आणि फडणवीसांच्या बैठकीत चर्चा। वादग्रस्त मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। राज्यातील मंत्र्यांवर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांवर दोघांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आता काही फेरबदल होणार का, याकडे लक्ष। आदिवासी अधिकाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर माझा रोष। आमदार शरद सोनावणेंचं स्पष्टीकरण। आमदार शरद सोनावणेंना पक्षांतर बंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस। विजय कुऱ्हाडे यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे तक्रार। सोनावणेंचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची कुऱ्हाडेंची मागणी। 100 दिवसांचं प्रगती पुस्तक शिंदेंचा विभाग यामध्ये मागे सामनातलं वृत्त। शिंदेंचा गृह विभाग मागे सामनाच्या वृत्तात उल्लेख, तर 66 पैकी 21 उद्दिष्ट अजूनही गाठता आली नाहीयेत, वृत्तपत्रात दावा। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातल्या हिंजवडीमध्ये मेट्रोची पाहणी। अजित पवारांनी प्रशासनाला काही सूचना देत बदल करण्याचे दिले आदेश। अजित पवारांनी मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं। हिंजवडीचं आयटी पार्क राज्यातनं बाहेर चाललं, आपलं वाटोळं झालं। आयटी पार्क बंगळुरू हैदराबादला चाललं। अजित पवारांकडून संताप व्यक्त। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडीमध्ये पाहणी दौऱ्याच्या वेळी पहाटेच अधिकाऱ्यांची शाळा। कुणालाही मध्ये येऊ देऊ नका, कोणतीही आडवाआडवी करू नका, अजित पवारांच्या सूचना। मारहाणीचा प्रकार चुकीचा, सूरज चव्हाणांना तात्काळ पक्षातनं काढलंय, यापुढे त्यांना पक्षात स्थान देणार नाही, असं अजित पवार म्हणालेत। विजय घाडगेंचा दावा। काही मंत्र्यांचे फोन नॉट रिचेबल, तर फोन टॅप होत असल्यामुळे मंत्री फोन बंद करून ठेवतायत, अशी दबक्या आवाजात चर्चा। ट्विट करत रोहित पवारांचा दावा। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कलानगर परिसरात जोरदार बॅनरबाजी। वाढदिवसाच्या बॅनरवर भविष्यातील मनसुबे जाहीर। मुंबईचा महापौर हा ठाकरे ब्रँडचा होणार, असा बॅनरवर आशय। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये माजी मंत्री सुशील कुमार शिंदेंचा मावळा पगडीनं सन्मान। तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासंदर्भात तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर। तर शेगावात संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। माजी आमदार दिलीप कुमार सदानंद यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारीही उपस्थित। उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मेळावा। मुंबईतल्या रंगशारदा सभागृहामध्ये या मेळाव्याचं आयोजन। आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांना यामध्ये मार्गदर्शन केलं जाणार। मनसेचा पालिका निवडणुकीपूर्वी मेगा प्लान तयार। पक्षातील रिक्त पदांवर तरुणांना संधी देण्यात येणार, सूत्रांची माहिती। तर केंद्रीय समितीच्या अहवालावर चर्चा करून राज ठाकरेंचा निर्णय। लाडकी बहीण योजनेवर लाडक्या भावांकडून डल्ला। 14,298 पुरुषांना लाडकी बहीण योजनेचा लाभ।
सूत्रांची माहिती तर योजनेच्या लाभार्थ्यांच्या छाननीमध्ये प्रकार उघड, योजनेवर डल्ला मारणाऱ्या पुरुषांचा शोध सुरू। राज्यात आज नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुण्याच्या घाट विभागामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट, तर घाट विभागात मुसळधार पावसाची हवामान विभागाची शक्यता। पुण्यात रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, धरण साखळी परिसरामध्ये जोरदार पाऊस, तर वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा। पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याच्याही घटना। चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर चंद्रपुरात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 51% पाऊस झाला। हवामान खात्यानं आणखी 2 दिवस शहर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली। पालघर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा, सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली, तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू। हवामान खात्याकडून बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। गोंदिया जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट, तर अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। जिल्ह्यातील बेवार टोला हा प्रकल्प सुद्धा ओव्हरफ्लो। गडचिरोलीमध्ये भामरागडात पुराचा जोर कायम, जिल्हा मुख्यालयाशी तालुक्याचा संपर्क तुटला। इंद्रावती आणि पर्लकोटा नदीची पूरस्थिती अजूनही कायम। वाशिमच्या रिसोड परिसरातील वनोजा या परिसरामध्ये 3 दिवसांपासून पावसाची संततधार, तर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल। बुलढाण्यात लोणार तालुक्यातल्या झालेल्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती, परिसरातील शेतीचे यामध्ये मोठं नुकसान। कासारी गावाजवळचा रस्ता खचला, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल। कोल्हापुरातील राधानगरी धरण हे अखेर 100% भरलं। राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। धरणातनं 7212 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। रायगड जिल्ह्यालाही आज ऑरेंज अलर्ट, तर काल झालेल्या पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ। पावसाचा जोर वाढल्यास सावित्री नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता। महाड, पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। तर जालना जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। जालना, जाफराबाद आणि बदनापूर या तालुक्यामध्ये अपेक्षित पावसाच्या सरासरी पावसाची या ठिकाणी शक्यता। नागरिकांनी सतर्क राहण्याचंही आवाहन। बुलढाण्याच्या अनेक भागांमध्ये रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग, तर काही भागात रिमझिम पाऊस। शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान। अनेक भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं धरण असलेल्या अप्पर वर्धा धरणाचा साठा 51%, तर धरण क्षेत्रात जोरदार पावसाची हजेरी। 340 मिलीमीटरपर्यंत पाणी पातळी वाढल्यास आता धरणातनं विसर्ग होणार। पुण्यातील चास कमान धरणाचा पाणी पुरवठा 90%वर। दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 5ही दरवाजे उघडले। धरणातनं भीमा नदी पात्रामध्ये 3500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमध्ये सततच्या पावसानं भाजीपाल्यांचं मोठं नुकसान। पावसामुळे या ठिकाणी भाजीपाल्यांवर किडीचा प्रादुर्भाव, शेतकरी आर्थिक संकटात सापडला। गोंदियामध्ये होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। अनेक भागातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। अमरावतीमध्ये आदिवासी दाम्पत्याकडून नवख्या बैल जोडीला शिकवण देत शेत डवरणी, तर डावरणी करताना या ठिकाणी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। गोंदिया जिल्ह्यात धान केंद्रावर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे थकीत चुकारे खात्यात जमा। 4,05,00,000चा निधी प्राप्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। बीड जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांवरील दुबार, पेरणीचं संकट टळलं। पावसानं पिकांना नवसंजीवनी मिळाली। नाशिकच्या येवल्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण। कांद्याच्या दरात सरासरी 900 ते 1000 रुपयांची घट, तर दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। बुलढाण्यामध्ये काच नदीत अडकलेल्या चौघांनाही ग्रामस्थांनी वाचवलं। गावाकडे जाण्याचा रस्ता नदीपात्रात नसल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। शेती कामं करून घराकडे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे चौघे इथे अडकले होते। जालना जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचा खोळंबा, निधी नसल्यामुळे कामं रखडली। 733 मंजूर कामांपैकी 150 कामांची मुदत संपली। 455 योजना अद्यापही अपूर्ण। प्रलंबित कामांना 2028 पर्यंत मुदतवाढ। सोलापूरच्या उजनी धरणावरील पुलाला पडलेल्या खिंडाराची आता आमदार नारायण पाटलांकडून पाहणी। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी, तर योग्य ती खबरदारी घेण्याच्याही सूचना। सिंधुदुर्गातील कोकीसरे रेल्वे फाटक इथल्या भुयारी मार्गाचं काम आता अंतिम टप्प्यात। मात्र पुलाच्या रस्त्याचं काम भूसंपादन प्रक्रियेत अडकलं।
काम पूर्ण करण्याची त्वरित मागणी. नाशिकमधील सटाणा करंजखेड बस सेवा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचं वातावरण. शाळेमध्ये जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत होते, तर शिक्षक आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे इथे बस सेवा सुरू. छत्रपती संभाजीनगरातील घृष्णेश्वर मंदिरामध्ये शनिवार, रविवार आणि सोमवारी अभिषेक करण्यास बंदी. श्रावण महिन्यानिमित्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा मोठा निर्णय. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये ग्रामदैवत देवी सातेरी मंदिरामध्ये सुगंधी चाफ्याच्या फुलांची आरास, तर देवीच्या दर्शनासाठी यावेळी भक्तांची मोठ्या संख्येनं गर्दी. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरचे व्हीआयपी दर्शन कायम. 200 रुपये व्हीआयपी शुल्क आकारण्याविरोधात दाखल केलेली याचिका कोर्टानं आता फेटाळली. व्हीआयपी शुल्क आकारण्याच्या ट्रस्टच्या निर्णयाला कोर्टाचं आव्हान. श्रावणानिमित्त आता सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. सिद्धरामेश्वरांच्या समाधीला फुलांची आकर्षक सजावट. पहिल्या श्रावणी शनिवार आणि नाशिकच्या पुरातन कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांची पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी. समोर नंदी नसलेले एकमेव मंदिर म्हणून कपालेश्वराची महती. कल्याण आरटीओमध्ये मोबाईल लिंकिंगसाठी 400 रुपयांची मागणी. रिक्षा संघटना आक्रमक. रिक्षा चालकांकडून लाचखोरीचा आरोप, तर भ्रष्ट आणि मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. नाशिक शहरामध्ये धार्मिक स्थळांवरील 138 अनधिकृत भोंग्यांवर कारवाई. विधानसभेत आमदार फरांदे यांनी ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना दिली होती. कराडमध्ये सहकार महर्षी जयंतराव भोसले पतसंस्थेच्या शाखेचा अतुल भोसलेंच्या हस्ते शुभारंभ. पहिल्याच दिवशी संस्थेत 5 कोटींच्या ठेवी जमा. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहापूर पोलीस ठाण्याबाहेर तृतीयपंथीयांचा आक्रोश. तक्रार स्वीकारली जात नसल्याच्या मुद्द्यावरून तृतीयपंथीयांकडून संताप व्यक्त. पोलीस निरीक्षकांची गाडी अडवून जाब विचारला. पुण्याच्या इंदापूर हायवेवर भर दिवसा अपहरणाची घटना. मोबाईल हिसकावून फोन पेवरून 48,500 रुपयांची ऑनलाईन लूट. मारहाणीनंतर आरोपींनी इसमाला गावाबाहेर सोडलं. माजलगाव तालुक्यातल्या लोणगाव या ठिकाणी मोटार रिवाइंडिंगचं या ठिकाणी दुकान तोडून कॉपरच्या साहित्याची चोरी. सीसीटीव्ही तोडून डीव्हीआर देखील चोरला. बाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.